देवासोबतचे तुमचे चालणे लोकांवर, ठिकाणांवर, गोष्टींवर किंवा घटनांवर अवलंबून असते. फक्त तुम्ही देवावर विसंबून राहिले पाहिजे. काय आम्ही देवावर विसंबून राहतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपल्या हतबल अवस्थेत आम्हाला कोणाचाही उपयोग होत नसतो. ज्यावेळेस मित्र, मैत्रिणी, नातेवाईक किंवा इतर कोणीही आपल्या उपयोगी पडत नाहीत, अशा वेळेस आम्हाला वैयक्तिकरित्या प्रभूजवळ जाणे आवश्यक असते. आम्ही आमच्या आणि इतरांच्याही मर्यादा ओळखणे क्रमप्राप्त असून अढळ विश्वासाद्वारे प्रभूवर विसंबणे आवश्यक आहे. काय तुम्ही कधी अशा अनुभवातून पार गेला आहात? प्रियांनो, आज आपण इयोबाच्या हतबल अवस्थेमध्ये त्याने कोणता निर्णय घेतला, त्याने काय केले, हे आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही इयोब या जुन्या करारातील पुस्तकाच्या 13व्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करीत आहोत. आतापर्यंत आपण पाहिले की सैतानाने देवाच्या परवानगीनुसार इयोबाचे मानसिक व शारीरिक हाल केले, पण इयोबाने आपले सत्व सोडले नाही. पण जेव्हा हे सर्व दुःख इयोबाला असह्य होऊ लागले, तेव्हा त्याची विफलता तो व्यक्त करू लागला. त्याच्या दुःखात त्याला सहानुभूती देण्याऐवजी त्याचे मित्र त्याला दोषच देऊ लागले आणि त्यांच्या त्या वाक बाणांनी इयोब पुरता घायाळ झाला. त्याच्या तिन्ही मित्रांनी वेगवेगळ्या प्रकारचा युक्तिवाद त्याच्यासमोर मांडला, पण तरीही सर्वांचे एकच म्हणणे होते की इयोबाचे काहीतरी गुप्त पातक असल्यामुळे त्याला हे सर्व दुःख सहन करावे लागत आहे व ते स्वतःलाच देवाविषयी सर्व ज्ञान असल्याचे दाखवू लागले. म्हणून मागच्या अध्ययनात म्हणजे 12व्या अध्यायात आपण पाहिले की इयोब त्यांना ते फार ज्ञानी नाहीत असे सांगतो. आता 13व्या अध्यायात आपण इयोबाचे कटू व उपरोधिक बोलणे पाहणार आहोत. त्याचे मित्र तर त्याला अजिबात मदत करू शकत नाहीत, म्हणून देवाजवळ तो थेट मागणी सादर करणार आहे. 13व्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनांमध्ये तो म्हणतो, इयोबाचे पुस्तक 13वा अध्याय आणि पहिली 2 वचने. पहा, हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलेच आहे, माझे कान हे ऐकून समजलेच आहेत. तुम्हाला कळते ते मलाही कळते, मी काही तुमच्याहून कमी नाही. इयोबाच्या मित्रांनी त्याला जी सत्य समजावून सांगितली ती इयोबाला स्वतःला देखील माहीत होती. त्यामध्ये त्यांनी त्याला काही नवीन सांगितले नव्हते आणि म्हणूनच त्यांची त्याला काही एक मदत झाली नव्हती. श्रोत्यांनो, दुःख सहन करण्याची बौद्धिक कारणे त्यांनी इयोबाला दिली. आजही अनेक लोक अशा प्रकारे दुःखाची तर्कशुद्ध कारणे देतात, पण ती कारणे पुरेशी नाहीत. आणि या संदर्भात मला वाटते की आपण प्रत्येकाने वैयक्तिकरित्या प्रभू परमेश्वराकडे जाणे, त्याच्याजवळ त्याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. मानवी बुद्धी व मानवी ज्ञान तोकडे आहे. मानवाला दैवी गुजे समजत नाहीत आणि समजून घेण्याइतकी समर्थ अशी त्याची आकलन शक्ती नाही. मला वाटतं इयोबाला या मित्रांच्या तर्कशुद्ध उत्तरामधला फोलपणा समजला असणार, म्हणून तो त्यांना 3 ते 5 या वचनांमध्ये म्हणतो. 13वा अध्याय 3 ते 5 वचने. खचित मी सर्व समर्थाशी बोलणार, मी देवापुढे वाद चालवू इच्छितो. तुम्ही तर लबाड्या प्रवृत्त करणारे आहात, तुम्ही सर्व कवडीमोल वैद्य आहात. अहो, तुम्ही अगदी गप्प राहाल तर बरे, यात तुमचा शहाणपणा दिसेल. स्पष्ट आहे की इयोबाचा आपल्या मित्रांविषयी पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. त्याचा त्यांच्या सल्ल्यावरचा विश्वास उडाला आहे. आपल्याला ते अजिबात समजून घेऊ शकत नाहीत याची बोचरी व त्रासदायक जाणीव त्याला झाली आहे. एखाद्या डॉक्टरांनी मधुमेहाच्या रोग्याला सांगावे की तुला छातीचा आजार आहे, तसे इयोबाचे हे मित्र आहेत.
म्हणजे योबाचे दुःख एकीकडे राहिले आणि त्यांचे इलाज भलतीकडे चालू होते. असल्या वैद्यांचा रोग्याला फायदा व्हायच्या ऐवजी त्याच्यामुळे रोगी अधिकच आजारी बनायचा, तशीच ही योबाची स्थिती आहे. त्यांनी अगदी महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. श्रोत्यानो, मला नाही वाटत की योबाचा हा मित्रांविषयीचा अनुभव आपल्यापैकी कोणालाही नवा आहे. अनेकदा आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींवर भावनिकरित्या इतके अवलंबून राहतो की आम्हाला देवाच्या अस्तित्वाचे भान राहत नाही. थोडेसे कोठे काही बिनसले की लगेच जीवलग दोस्ताजवळ, मैत्रिणीजवळ त्याविषयी सांगायला आम्हाला आवडते. थोडेसे दुःख झाले तर मित्र किंवा मैत्रिणीजवळ जाऊन रडण्याची इच्छा आम्हाला होते. आमच्या भावनिक जगाचा किंवा विश्वाचा आपण नीट आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की आमच्या मानसिक गरजांकरिता आम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीवर अवलंबून असतो. ज्या गोष्टी आईवडील, बहीण भावंडे किंवा पती किंवा पत्नी समजून घेऊ शकत नाहीत असे आपल्याला वाटते, त्या गोष्टी मित्राजवळ किंवा मैत्रिणीजवळ आम्ही बिनधास्तपणे सांगतो. तो त्याच्या किंवा तिच्या सहवासात आम्हाला मोठा आधार किंवा दिलासा मिळतो. परंतु कित्येकदा हे मित्र किंवा मैत्रिणी योबाच्या मित्रासारखे आम्हाला समजून घ्यायला अपुरे पडतात. ते आमच्या मानसिक गरजा समजू शकत नाहीत. मग त्यांच्याविषयी आमचा भ्रमनिरास होतो. श्रोत्यानो, योबाची स्थिती तशीच झाली होती. मित्र किंवा मैत्रिणी असणे ही एक मानवी गरज आहे. त्यांच्याजवळ आपल्या भावना किंवा विचार व्यक्त करण्यात काही गैर नाही. पण जेव्हा आम्ही त्यांच्यावर अवाजवीपणे अवलंबून राहू लागतो, तेव्हाच अपेक्षाभंगाचे फार मोठे दुःख पचवावे लागते. पण तुम्हाला एक फार सुंदर व मधुर सत्य माहीत आहे काय? देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मानव बनून पृथ्वीवर आला. ते मानवाचा मित्र होण्यासाठी, मानवाचा त्याच्या निर्माणकर्त्याशी प्रीतीने समेट घडविण्यासाठी तो आला. मानव म्हणून जगल्याने त्याला मानवाची सर्व दुःखे, सुखे अवगत होती. म्हणूनच तो मानवाचा म्हणजे तुमचा व माझा सर्वात जीवलग मित्र बनू शकतो. त्याच्याबाबत अपेक्षाभंगाचे दुःख उद्भवू शकत नाही किंवा तुम्हाला समजून घेऊ शकत नाही असे दुःखाने म्हणण्याची वेळही आमच्यावर येऊ शकत नाही. तो या जगासाठी व्यक्त झालेली देवाची प्रीती व करुणा आहे. त्याच्याद्वारे आम्हाला देवाच्या प्रेमाची ओळख पडते. योबाचे मित्र देवाला नीट ओळखत नव्हते. देव न्यायी असला तरी कनवाळू व कृपाळू आहे हे त्यांना माहीत नसावे. योबाला नेमके तेच कोणीतरी सांगण्याची गरज होती. त्याचे मित्र त्याच्या मानसिक यातना समजू शकत नव्हते. त्याला प्रेमाखातर अगदी टोकाचा त्याग करू शकणाऱ्या मित्राची गरज होती. शेवटी योबानेच आपल्या मित्रांच्या मर्यादा ओळखल्या व तो थेट देवाकडे मदतीसाठी वळला. मला काहीसे कठोरपणाने म्हणावेसे वाटते की प्रत्येक व्यक्तीवर आपल्या मित्रांच्या मर्यादा ओळखण्याचा प्रसंग येणे आवश्यक आहे. कारण निदान त्यामुळे तरी तो देवाच्या अमर्याद प्रीतीकडे, मैत्रीकडे वळेल. नाहीतर त्याच्यामध्ये व त्याच्या प्रेमळ मित्रामध्ये या जगिक मानवी मित्रांचे अडखळण कायम बनून राहिले. योब त्यांना पुढच्या वचनामध्ये काय म्हणतो पहा, 13वा अध्याय 6 ते 12 वचने. आता माझे म्हणणे ऐकून घ्या, माझ्या तोंडच्या प्रतिवादाकडे कान द्या. काय तुम्ही देवाच्या पक्षाने विपरीत भाषण करिता, त्याच्या पक्षाने कपट भाषण करिता? तुम्ही त्याचे पक्षपाती होणार काय? देवाची वकिली करणार काय? तुमची त्याने पारख केली तर ते तुम्हास बरे वाटेल काय? मनुष्य मनुष्याला फसवितो तसे तुम्ही त्याला फसवाल काय? तुम्ही कपटाने पक्षपात कराल तर तो खात्रीने तुमचे करणे उघडकीस आणील. त्याच्या महात्म्याने तुम्ही घाबरे होणार नाही काय? त्याचा धाक तुम्हाला वाटणार नाही काय? ही कर्णोपकरणी आलेली तुमची वचने केवळ राखेच्या म्हणी होत, तुमचे कोट केवळ मातीचे होत. श्रोत्यांनो, योब आता खरोखर आपल्या मित्रांची टीका करीत आहे. योबाने एक भयंकर पाप केले म्हणूनच देव त्याला शिक्षा करीत आहे असे त्यांचे म्हणणे लबाडीचे आहे असे तो त्यांना स्पष्ट सांगत आहे. ते देवाचे योग्य प्रतिनिधित्व करीत नाहीत आणि ते देवाने नेमलेले त्याचे प्रतिनिधीही नाहीत असे योब त्यांना स्पष्ट सांगत आहे. तो जसा आहे तसा योबाला स्वतःला दिसावा अशा प्रकारे ते जर बोलले असते तर गोष्ट वेगळी होती. त्यामुळे त्याला मदत झाली असती. पण त्यांचे बोलणे असे होते की त्यामुळे स्वतःचा बचाव करणे त्याला भाग पडले आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे देवाचे नाव बदनाम होऊ लागले. म्हणजे देवच दोषी ठरू लागला. पुढे 13 ते 15 वचने पहा. गप्प रहा, माझ्या आड येऊ नका, म्हणजे मी बोलेन, मग काय होईल ते हो. मी आपले मांस दाती का धरावे? मी आपला प्राण मुठीत का धरावा? तू मला ठार मारणार,
तरी मी त्याची आस धरीन. माझ्या वर्तन क्रमाचे त्यासमोर मी समर्थन करीन. श्रोत्यानो, या एवढ्या कठीण परिस्थितीतही योबाचा देवावरचा विश्वास आढळ आहे. त्याने आपल्या मित्रांच्या टीकेला तोंड दिले आणि त्या टीकेमुळेच त्याला ते मित्र अनोळखी वाटू लागले. आपल्या मित्रांवर भरोसा ठेवण्याऐवजी देवावर भरोसा ठेवणे योग्य असे त्याला वाटले, तर त्यात नवल नाही. म्हणून तो म्हणतो की देवाने मला मारले तरी मी त्याची आशा धरेन. त्याच्या मित्रांनी त्याच्यावर व्यभिचार, अप्रामाणिकपणा किंवा असल्याच काहीतरी गुप्त पापाचा आरोप केला, परंतु यापैकी एकाही पापाविषयी योब दोषी नव्हता. मला वाटते की याच ठिकाणी योबाच्या समस्येचे मूळ दिसून येते. देवाच्या समक्षतेमध्ये स्वतःचा बचाव करायला जाण्याची त्याची तयारी होती. प्रिय श्रोत्यानो, जर देवाच्या समक्षतेमध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही गेलात तर तुम्ही लगेचच पराभूत व्हाल. तुम्हाला स्वतःचा अपराधीपणा स्वीकारावा लागेल, कारण तो तुम्हाला चांगला ओळखतो. एखाद्या कायद्यातून पळवाट शोधणाऱ्या चतुर वकिलाला जरी तुम्ही स्वतःसोबत देवासमोर नेले तरी तो तुमचे निरपराधीपण देवासमोर सिद्ध करू शकत नाही. सर्वांनी पाप केले आहे या देवाच्या विधानाला कोणीही नाकारू शकत नाही. कोणीही नीतिमान नाही आणि जो जीव पाप करतो तो मरणार, हे सत्य देव बदलणार नाही. आणि या सत्यातून कोणताही हुशार वकील तुमची सुटका करू शकत नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या न्यायाधीशासमोर तुम्हाला उभे राहायचे आहे तो एक मिळमिळीत किंवा मेणाच्या हृदयाचा नाही. हा न्यायाधीश म्हणजे खुद्द या विश्वाचा निर्माता परमेश्वर आहे, जो या विश्वाचा नैतिक अधिपती आहे. आणि त्याच्यासमोर कोणी आपला दावा चालू शकत नाही. त्याच्यासमोर जाऊन स्वतःचे दोष अपराध पदरी घेणे आणि स्वतःला त्याच्या दयेवर सोपवून देणे एवढेच आपण करू शकतो. त्याचे आसन हे दयेचे आसन आहे, कारण आमच्या अपराधांची आम्हाला माफी केली जावी यासाठी त्याच्या प्रिय पुत्राने येशू ख्रिस्ताने आधीच किंमत मोजलेली आहे. त्याने आपले पवित्र व निर्दोष रक्त संपूर्ण मानवजातीसाठी सांडवले, यासाठी की त्याच्या त्या अतुलनीय त्यागावर विश्वास ठेवणाऱ्याला देवाच्या भयंकर न्यायापासून सुटका मिळावी. श्रोत्यानो, तुमच्या पापांसाठी, माझ्या पापांसाठी येशू ख्रिस्ताने खंडणी भरून दिली. आता देवाच्या न्यायापासून सुटका होण्याचा तोच एक मार्ग आहे. तुम्ही जर अजूनही हा मार्ग स्वीकारला नसेल तर आज ख्रिस्तावर आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवा. पाणी द्या आणि
13वा अध्याय आणि 16व्या वचनात इयोब म्हणतो, यातच माझे तारण होईल, कारण भक्तिहीन त्याच्यासमोर येणार नाही. जुन्या व नव्या दोन्ही करारामध्ये आम्हाला शिकविण्यात आले आहे की देव आमचे तारण आहे. दावीद राजाने जेव्हा एक भयंकर पातक केले तेव्हा त्याने याच गोष्टीवर भरोसा ठेवला. तो स्तोत्रसंहिता 62 अध्याय आणि 2ऱ्या वचनात म्हणतो, केवळ तोच माझा खडक व माझे तारण, माझा उंच गड आहे. मी फारसा डगमगणार नाही. श्रोत्यांनो, तारण म्हणजे एखादे नाणे नाही, ते तुम्ही तुमच्या खिशात किंवा बटव्यात घेऊन फिरू शकाल आणि ते तुमच्याकडून हरवले जाईल. देव तारण आहे. आज येशू ख्रिस्त आमचे तारण आहे. त्याच्याशिवाय दुसरे कोणतेही तारण नाही. तुम्ही एकतर त्याच्यासह असू शकता किंवा त्याच्यापासून दूर असू शकता. तुम्ही एकतर त्यावर विश्वास ठेवू शकता किंवा त्याच्याविषयी साशंक राहू शकता. यापैकी कोणती तरी एकच गोष्ट तुम्ही करू शकता. एकतर तुम्ही त्याच्या बाजूने असा किंवा त्याच्या विरुद्ध असा. ख्रिस्ताविषयी कुंपणावर बसण्याची भूमिका तुम्हाला घेता येणार नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. देवाशिवाय कोठेच तारण नाही. तोच आमचे तारण आहे. हे सत्य इयोबाला समजले होते. जरी तो फार पूर्वीच्या काळात जगत होता तरी तो आत्मिक जीवनाविषयी अगदीच अंधारात नव्हता. त्याला या सुंदर सत्याचा प्रकाश लाभलेला होता. पुढे इयोब 13वा अध्याय 17 आणि 18 वचनांमध्ये म्हणतो, अहो चित्त देऊन माझे भाषण ऐका, माझे म्हणणे तुमच्या कानी पडू द्या. आता पहा, मी आपल्या दाव्याची पुरी तयारी केली आहे. मी निर्दोष ठरेन हे मला माहीत आहे. इयोबाला वाटत आहे की तो देवासमोर आपली बाजू मांडू शकेल आणि त्याचा वाद निश्चितच चांगला आहे, म्हणून देवासमोर त्याचा नक्की निभाव लागेल. देवासमोर समर्थन करणे त्याला जमेल. दुसऱ्या कोणी आपल्यासाठी समर्थन करेल असा दावा तो या ठिकाणी करीत नाही. स्वतःविषयी इयोबाप्रमाणे दावा करणारे लोक आजही आमच्यामध्ये आहेत. त्यांना वाटतं की त्यांच्या चांगल्या कृत्यांमुळे ते देवासमोर आपली बाजू यशस्वीरित्या मांडू शकतील आणि देवासमोर त्यांना न्यायाची वेळ किंवा शिक्षेची वेळ येणार नाही. परंतु श्रोत्यांनो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की अशा लोकांचा न्याय आधीच करण्यात आलेला आहे. कोणीही आपल्या सत्कृत्यांमुळे देवासमोर पवित्र किंवा नीतिमान ठरू शकत नाही. आपण सर्व आदामाचे वंशज असल्यामुळे आमच्या रक्तातच पापी स्वभाव आहे. अशी एकही व्यक्ती नाही की जिने पाप केलेले नाही. आम्ही आमच्या कृतीविषयी फार काळजी घेतली तरी आमचे विचार पवित्रच असतात असे नाही. पवित्र शास्त्रात आपण योहानाने लिहिलेल्या पहिल्या पत्रातील 3रा अध्याय आणि 15व्या वचनात वाचतो की जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करीतो तो मनुष्यघातक आहे. तसेच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिकवताना म्हटले की जर कोणी एखाद्या स्त्रीकडे वासनेच्या दृष्टीने पाहिले तर त्याने आपल्या मनात व्यभिचार केलाच आहे. आम्ही प्रत्यक्षात कृतीच्याद्वारे पाप करीत नसू, पण आमचे विचार कसे आहेत? आमच्या कल्पनेच्या विश्वात आम्ही काय पाहतो? आमचे विचार व आमच्या कल्पना, आमचे मनोरथ खरोखर शुद्ध व पवित्र आहेत काय? आज आम्हाला स्वतःचे परीक्षण करायचे आहे. 19वे वचन वाचूया. 13वा अध्याय 19वे वचन. माझा कोण प्रतिवादी होईल? कोणी झाला तर मी गप्प राहून प्राण सोडीन. इतका वेळ इयोब मरण्याच्या गोष्टी करीत होता. आपण जन्मतःच मेलो असतो तर बरे झाले असते, किंवा आपण जन्मालाच कशाला आलो असे इयोब बोलत होता. आणि आता त्याचा सूर काहीसा बदललेला आहे. मी जर गप्प बसलो तर मी मरेन असे तो आता म्हणत आहे. श्रोत्यांनो, मानव प्राणी खरोखर गमतीशीर आहे. एकीकडे जीवनाला कंटाळून त्रासाला वैतागून तो म्हणतो की जन्मलोच नसतो तर बरे होते, आणि आता म्हणतोय की बोललो नाही तर मी मरेन. एकच गोष्ट यातून दिसून येते की जीवन जगण्याची मोठी ओढ प्रत्येकाला असते. जीवनाचा आनंद लुटावा असे प्रत्येकाला वाटते, पण संकटे आलीत की तेच जीवन नकोसे वाटू लागते. तुम्हाला माहीत आहे काय की येशू ख्रिस्त या जगात आम्हाला जीवन देण्यासाठी आला? तो या संदर्भात जे बोलला ते आम्हाला योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय 10व्या वचनाच्या 2ऱ्या भागात वाचायला मिळते. हे वचन सांगते की मी तर त्यांना जीवन असावे व ते त्यांना उदंड असावे म्हणून आलो आहे. या जगात आमच्यावर संकटे येतील, पण तरीही आम्हाला येशूद्वारे उदंड जीवन प्राप्त होईल, कारण त्यासाठीच तो या जगात आला. त्याच्या हाती आपले जीवन एकदा सोपविले की संकटे आमच्यावर मात करू शकणार नाहीत आणि मृत्यूचे भयानक विचार आम्हाला सतावू शकणार नाहीत. आणि जरी मृत्यू आला तरी या मृत्यूनंतर आम्ही ख्रिस्ताच्या प्रेमळ सहवासात कायम करीता राहू
हा दृढ विश्वास आम्हाला स्थिर ठेवेल. खरोखर त्याच्यामध्ये विपुल जीवन आहे आणि मृत्यूचे किंचितही भय नाही. विचारा इयोब, त्याला तुमच्या व माझ्यासारखी ही ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवनाविषयीची खात्री नव्हती. म्हणून जगणे व मरणे यामध्ये अडकल्यासारखी त्याची स्थिती झाली होती. त्याला एकीकडे जीवन नकोसे झाले होते, तर दुसरीकडे मृत्यूचे भय सुद्धा होते. आता 13व्या अध्यायाच्या 20 आणि 21, 22 या वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा. 20, 21, 22 वचने वाचूया. दोनच गोष्टी मात्र करू नको, म्हणजे मग मी तुझपासून तोंड लपविणार नाही. मजवरला आपला हात काढ आणि मला धाक घालून घाबरे करू नको. मला बोलाव, म्हणजे मी बोलेन, नाहीतर मी बोलतो आणि मग तू त्याचे उत्तर दे. श्रोत्यानो, इयोब या वाक्यांच्याद्वारे देवाला त्याने काय करावे व काय करू नये हे सांगत आहे. मला वाटतं की आपण सर्वच अशा प्रकारे देवाला सूचना देतो. कित्येक लोक मला सांगतात की परमेश्वर त्यांच्या प्रार्थनांना उत्तर देत नाही. पण मी या गोष्टीशी सहमत नाही, कारण परमेश्वर सर्वच प्रार्थनांची उत्तरे देतो. ती उत्तरे कधीकधी होकारार्थी असतात, तर बऱ्याचदा नकारार्थी असतात. आणि त्याचे नाही, नको किंवा नकारार्थी उत्तर हेही एक उत्तरच असते. कधीकधी तो ताबडतोब उत्तर देत नाही, तेव्हा आम्ही त्याच्या उत्तराची वाट पाहावी अशी त्याची इच्छा असते. मला वाटतं की आपल्या बऱ्याच प्रार्थना या आज्ञा दिल्यासारख्या असतात. उदाहरणार्थ, आपण देवाला म्हणतो, देवा तू मला चांगली मोठ्या पगाराची नोकरी दे, किंवा माझ्या या नवीन धंद्यामध्ये मला खूप पैसा मिळू दे, किंवा अमुक एका व्यक्तीने माझा अपमान केला आहे, तिला तू धडा शिकव, किंवा अमुक मुलाला परीक्षेत नापास होऊ दे, कारण तो माझ्याशी दुष्टपणे वागला आहे. इयोब देखील या वचनांमध्ये देवाने ही परिस्थिती कशी हाताळावी ह्याच्या सूचना त्याला देत आहे. परंतु देव त्याला म्हणत आहे, ही परिस्थिती तुझी नाही, तर माझी आहे आणि मी माझ्या स्वतःच्या योजनेप्रमाणे तिला हाताळणार आहे. तुझ्या जीवनासाठी माझी एक योजना आहे आणि ती मी पूर्णत्वास नेणार आहे. श्रोत्यानो, परमेश्वर आमच्या प्रार्थनांना बऱ्याचदा नाही असे उत्तर देतो, कारण ज्या गोष्टी आम्ही त्याच्याजवळ मागतो त्या आमच्या भल्याकरिता नसतात. तसेच आम्ही जे मागतो ते देवाच्या इच्छेप्रमाणेही नसते. देवाचे वचन योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय आणि 7व्या वचनात सांगते, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आम्ही आमच्या मागण्या देवाच्या इच्छेनुसार केल्या तर तो त्या नक्कीच पूर्ण करेल. ही देवाची इच्छा आम्हाला कशी समजेल? देवाची इच्छा पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. जेव्हा आम्ही नियमितपणे वाचतो, त्यातील वचनांवर मनन चिंतन करतो, तेव्हा त्या वचनांची नोंद आमच्या मनात व स्मरणात होते. त्या वचनांवरून आम्हाला देवाची इच्छा समजते. उदाहरणार्थ, एखाद्या तरुणीकडे पुरेसे व चांगले कपडे असले व तिने जर देवाजवळ फार भारी व पुष्कळ कपड्यांची मागणी केली, तर देव तिची मागणी ऐकणार नाही, कारण ती मागणी त्याच्या इच्छेनुसार नाही. त्याने आपल्या पवित्र वचनात आम्हाला सांगितले आहे की तुम्ही काय पांघरावे याची चिंता करू नका. तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? श्रोत्यानो, आज आम्हाला हे शिकायचे आहे. आम्ही बऱ्याचदा देवाशी फार उद्धटपणे वर्तन करतो. एखाद्या हाताखाली काम करणाऱ्या नोकराला काम सांगावे, सूचना द्याव्यात, तसे आम्ही आमच्या प्रार्थनेत देवाशी बोलतो. जरी प्रभू परमेश्वर आमचा प्रेमळ स्वर्गीय पिता असला, तरी त्याच्याशी अशा प्रकारे उद्धटपणे वागण्याचा तुम्हाला व मला काही एक अधिकार नाही. आम्ही त्याच्याशी नम्रतेने वागावे हे अगत्याचे आहे. आता आपण पुढे इयोबाचे बोलणे ऐकूया. 23 ते 28 वचनांमध्ये तो म्हणतो, माझी अधर्म कृत्ये व माझी पातके किती आहेत. माझा अपराध व माझे पाप मला दाखवून दे. तू आपले तोंड का लपवितोस? मला आपला वैरी का लेखितोस? इकडून तिकडे उडणाऱ्या पानांचा तू पिच्छा पुरवितोस काय? शुष्क भुसाच्या पाठीस लागतोस काय? तू माझ्या नावावर कठीण शिक्षा लिहितोस. माझ्या तारुण्यातील पातकांचे फळ मला भोगाव्यास लावतोस. तू माझे पाय खोड्यात घालितोस आणि माझ्या सगळ्या चालचुलनुकीवर नजर ठेवितोस. तू माझ्या पावलाभोवती रेषा मारितोस. मी सडलेल्या वस्तूप्रमाणे, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालो आहे. श्रोत्यानो, खरे सांगायचे तर इयोब परमेश्वराशी वाद घालीत आहे. माझे असे काय अपराध आहेत, असे कोणते गुन्हे आहेत की ज्यामुळे तू मला एवढी मोठी शिक्षा करीत आहेस, असा प्रश्न तो देवाला करीत आहे. एखादे वाळलेले पान वाऱ्याच्या मर्जीनुसार इकडे तिकडे उडवले जावे, अशी माझी स्थिती झाली आहे. माझ्या जीवनाला काही अर्थ नाही, किंमत नाही, असेच तो या ठिकाणी म्हणत आहे. त्याला ऐकून
असे म्हणायचे आहे की परमेश्वर अतिशय नीतिमान आहे, पवित्र आहे आणि त्याच्या पावित्र्याचा दर्जा अतिशय उच्च आहे. त्या पावित्र्याच्या मोजपट्टीने जर माझे मोजमाप केले तर मी नक्कीच दोषी ठरेन आणि परमेश्वर माझ्यावर फार बारकाईने नजर ठेवून आहे. माझ्यावर त्याचा सतत पहार आहे. श्रोत्यांनो, योबाने स्वतःचा दोषी स्वभाव परमेश्वरासमोर मान्य केला आहे. आम्हाला सुद्धा अशाच प्रकारे स्वतःचा दोषी स्वभाव, स्वतःचे अपराध परमेश्वरासमोर मान्य करायचे आहेत आणि त्यांची क्षमा मागायची आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, ही वास्तविकता आहे की मानवाला दैवी गुजे समजत नाहीत. जीवनात घडणाऱ्या गोष्टी ओळखण्याची त्याची कुवतही नाही. योबाने आपल्या मित्रांच्या मर्यादा ओळखल्या आणि त्याने देवाकडे आपले गाऱ्हाणे नेण्याचा विचार केला. या प्रसंगात आम्हाला योबाचा देवावरचा अढळ विश्वास पाहावयास मिळाला. याचाच अर्थ त्याने दुःखाला तोंड देत सत्य आणि समजुतीची इच्छा बाळगली. देवाशिवाय आम्हाला कोण ओळखू शकतो? कोणीच नाही. म्हणूनच आम्हाला ओळखणाऱ्या, आम्हाला समजून घेणाऱ्या ख्रिस्ताकडे आम्ही जावे आणि त्याला आमचा मित्र बनविणे आवश्यक आहे. आपण यावर विचार कराल काय? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामधून तुझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत दिलेल्या प्रत्येक आशीर्वादांबद्दल आम्ही तुझे मनापासून आभारी आहोत. होय प्रभूजी, आम्ही अपेक्षा करणारे लोक आहोत, आम्ही इच्छा बाळगणारे लोक आहोत. परंतु बापा, आम्हाला आमच्या मर्यादा ठाऊक आहेत आणि म्हणूनच प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आम्ही घेऊन तुझ्या चरणांपाशी येतो त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतो. कारण तू आमच्या जीवनामधल्या चिंता, काळज्या, समस्या, त्रास, आजार सर्व काही दूर करणारा आमचा प्रेमळ पिता आहेस. आणि विशेष करून बापा, तुझी प्रीती देखील आमच्यावरती आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही आमच्या जीवनामध्ये निश्चय करतो की ज्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत आहेत त्या सर्व आम्ही तुझ्याकडे, तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. प्रत्येक गोष्ट घेऊन आम्ही तुझ्याकडे यावं, कारण बापा तू आमचा समर्थ देव आहेस आणि बापा आम्हाला मार्गदर्शन करणारा सुद्धा, आमच्यावरती प्रीती करणारा सुद्धा असा देव आहेस. उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताला जाणा, त्याला ओळखा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.